जुहू बीचवरील कचरा कोळीवाड्याच्या दिशेने जमा करण्यात आलेला आहे। कोळीवाडा परिसरातील कोळी बांधवांचा हा आरोप आहे। कोळीवाडा परिसरात लोकशाही मराठीचा रियालिटी चेक सध्या सुरू आहे। मुंबईच्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य मागच्या 2 महिन्यांपासून पाहायला मिळतंय। लोकशाही मराठीकडून दर दिवशी या सगळ्यांचा गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। आज 47वा दिवस पूर्ण होतोय। पालिका प्रशासनाकडून समुद्र किनाऱ्यावरचा कचरा उचलला जातो, तो कोळीवाड्याच्या दिशेमध्ये आणून जमा केला जातो असा आरोप कोळी बांधवांनी केलाय। लोकशाही मराठीची टीम जुहूजवळील कोळीवाडा परिसरामध्ये पोहोचली आहे। तेथील काय परिस्थिती आहे पाहूया। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत जुहू चौपाटीवरील कोळीवाडा परिसरामधून। मीनाक्षी, आपण पाहतोय खरं तर 2 महिने झालेले आहेत आपण या परिस्थितीचा पाठपुरावा करतो आहोत आणि आपल्या खरं तर ह्या आपल्या मोहिमेला यश देखील आलं असं म्हणायला कुठेतरी हरकत आहे। मात्र कोळीवाड्यात हा कचरा जमा केला जातोय असं कोळी बांधवांचा आरोप आहे। काय परिस्थिती आहे, नेमका कचरा कुठे जमा केला जातो आणि काय यंत्रणा सध्या लागू आहेत? निश्चितच तेजल, कारण मागच्या 47 दिवसांपासून आपण ही मोहीम सुरू ठेवली, ज्यामध्ये जुहूच्या समुद्रकिनारी मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून साचलेला जो कचरा आहे, जो कचऱ्याचं साम्राज्य पसरलं होतं, ते वारंवार आपण दाखवत होतो आणि आपल्या या मोहिमेला यश आलं। कुठेतरी या मोहिमेची जी आहे ती दखल घेण्यात आली एमपीसीबीच्या वतीनं, त्यानंतर निर्देश देण्यात आले, त्यानंतर पालिका प्रशासन हे कचरा साफ करण्याचं काम जे आहे ते वेगानं करताना पाहायला मिळाली। पण मात्र जुहूच्या समुद्रकिनारी जो कचरा साफ केला जातो तो आता कोळी बांधवांच्या वस्तीमध्ये टाकला जात आहे आणि इथे अक्षरशः आपण जर पाहिलं तर डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज कोळी बांधवांना या ठिकाणाहून चालण्यासाठी देखील जागा राहिलेली नाहीये आणि इथे जर आपण पाहिलं तर काही कोळी बांधव माझ्यासोबत आहेत जे याच कचऱ्यातून दररोज ये जा करतात। मी जिथे उभी आहे तिथे देखील भयंकर असा कचरा साचलेला आहे, दलदल सारखी परिस्थिती आहे। याच परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठी वस्ती आहे जी कोळी बांधवांची आहे। आज इथे हा कचरा डंप केला जातोय मोठ्या प्रमाणामध्ये। पालिका प्रशासन दावे करत आलेले आहे। आता हळूहळू जुहूचा समुद्र किनारा स्वच्छ होत चाललेला आहे, कारण लोकशाही मराठी आज 47 दिवस झाले ही मोहीम राबवत आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न जे आहेत, जो आवाज आहे, पालिका प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलंय। पालिका प्रशासन आता कामाला लागलेली आहे, पण कामाला लागल्यानंतर देखील ही परिस्थिती आज तुमच्या परिसरामध्ये आम्हाला पाहायला मिळते। काय नेमकं आहे? नेमकं असं आहे की जुहू चौपाटीचा जो कचरा आहे, बीएमसी काय करते ते स्वच्छ करते, साफसफाई करते आणि तो कचरा येऊन आमच्या या साईडला टाकते। हारदंडा कोळीवाडा जो रस्ता आहे तिथे पूर्ण टाकते। तर तुम्ही बघू शकता मागे किती कचऱ्याचा ढेग लागलेला आहे। मग इथे काय लोक राहत नाही काय? फक्त तिथे उच्चभ्रू लोक राहतात, तिथेच राहतात काय? इथे लोक नाही का? मग ही तफावत कशाला? तुम्ही जर तिथे साफसफाई करता आणि इथे घाण करता, हे असं चालणार नाही। मला पालिकेला हे सांगायचं, तिथे तुम्ही साफसफाई इथे पण करा ना। तुम्ही समोर पण सुद्धा बघू शकता, इथे एकही गाडी किंवा एकही त्यांचा वर्कर येत नाही समोर। एवढा कचरा आहे समुद्र किनाऱ्यावर, त्यांना एवढा त्रास होतो लोकांना येण्या जाण्यासाठी की हे लोक फक्त येतात, तिथे साफ करतात चौपाटीला आणि इथे घाण टाकतात। तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही इथे टाकू नका, तुम्ही साफसफाई करा। आणि जो डम्पिंग तुमचा ग्राउंड आहे हे असं चालणार ना, आम्ही खूप विरोध करतो। ह्याच्या आधी पूर्ण हे ग्राउंड भरलेलं, त्यांच्या मागे त्यांचा पाठपुरावा करून 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 आता ते त्या लोकांनी साफ केलेलं आहे। तर तुम्ही ना हे साफ स्वच्छता ठेवा, लोकांच्या येण्यासाठी मार्ग ठेवा, लोकांच्या स्वास्थ्य त्यांच्या त्यासाठी हे समुद्र किनारा शुद्ध हवा खाण्यासाठी येतात। तर बीएमसीला हेच आहे की तुम्ही जे काम करता तुम्ही प्रत्यक्ष ते ग्राउंडवर लेवलवर बघून चेक करा तुम्ही ते काम। असं अर्धवट कामं करणार त्याला काही उपयोग नाहीये। मोठा आरोग्याचा प्रश्न या सगळ्याच कोळी बांधवांचा निर्माण झालेला आहे। त्यासोबतच त्यांचा व्यवसाय मासेमारीसाठी जातात। आज जाळ्यामध्ये देखील संपूर्ण कचराच त्यांच्या जाळ्यामध्ये येत आहे। काका, काय सांगाल? कारण वर्षानुवर्ष तुमच्या अनेक पिढ्या इथे गेलेल्या आहेत। ही परिस्थिती पहिल्यांदाच आहे का मग ह्या आधी देखील अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती? हे फार पूर्वी तर इथे स्वच्छता होती, इथे खाडी होती, तिथे आम्ही मासेमारी करायचे। पण ती मध्येच त्यांनी खाडीचं वळण घेतलं आणि ती आमच्या दांड्याच्या किनाऱ्यापासून ते मग वळवण्यात आली आणि तिथे गटाराचं पाणी वगैरे सगळं इथे पाठवण्यात आलं। त्यामुळे ती अस्वच्छता निर्माण झाली, रोगराई निर्माण होऊ लागली आणि इथे आम्ही क्रिकेट वगैरे खेळणारे यायचे, व्हॉलीबॉल खेळायला यायचे, ते सुद्धा बंद झालं आता ह्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे। त्यामुळे आता इथे त्यांनी नवीन परिस्थिती उत्पन्न केली की ते जुहू किनारा साफ करतात आणि इथे दांड्याच्या
बाजूला जी खाडी आहे तिथे येऊन सगळं डम्पिंग करून जातात. त्यामुळे ते आम्हाला चालण्याची आता व्यवस्था पण नव्हती. आता इथे एवढे कचरा ढिगारा साचला होता की आम्हाला चालण्यासाठी दांडा कोळीवाडा ते जुहू कोळीवाडा जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तो आता त्याने तर इथली जर थोडी दृश्य आपण पाहिली तर काय परिस्थिती आजही पाहू शकतो. कचरा कशा पद्धतीत या मातीमध्ये फसलेला आहे. ही परिस्थिती खरं तर काढण्यासाठी मोठे कष्ट पालिकेला घ्यावेच लागतील. खरं तर इथे सर्वसामान्य जे आहे ते मोठ्या संख्येनं राहतात, कारण मोठी वस्ती आहे आणि कोळी बांधव यांचे वर्षानुवर्ष इथून ये जाचा हा मार्ग आहे. पण मात्र याच रस्त्यामध्ये आज आपण पाहिलं तर याच वस्तीमध्ये जो आहे डम्पिंग ग्राउंड सारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे. खरं तर इथे मैदान होतं आधी, आज त्या मैदानाचं स्वरूप जे आहे ते डम्पिंग ग्राउंड मध्ये झालेलं आहे. पालिका प्रशासनाला काय सांगाल, कारण पालिका प्रशासन वारंवार दावे करते जुहू चौपाटी हळूहळू स्वच्छ होत चाललेला आहे. आमच्या मोहिमेला जरी यश असलं तरी मात्र तुमचा आवाज हा आम्ही दर दिवशी पालिकापर्यंत पोहोचवत आहोत. काय तुम्ही आव्हान कराल या सगळ्या माध्यमातून? प्रथम तर इथे तुम्ही डम्पिंग ग्राउंड करू नका. सर्वप्रथम तर आमच्या लोकांची हीच मागणी आहे की डम्पिंग ग्राउंड आहेच नाही. हे समुद्र किनारा स्वच्छ राहिलाच पाहिजे. तुमच्या डम्पिंग ग्राउंड तुम्ही डायरेक्ट तुमच्या ट्रक मागवा, त्याच्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावा. तुम्ही तिथून कचरा आणून इथे टाकणार आणि इथे लोकांचे स्वास्थ्य खराब होणार, हे योग्य नाही. हे पालिकेला समजलं पाहिजे. तर तेजल, आपण पाहतोय की दर दिवशी आपण ह्या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत. अगदी 7 ते 8 किलोमीटर वरती पसरलेल्या जुहूच्या संपूर्ण समुद्र किनाऱ्याचा आपण आढावा घेत आहोत. ज्या ज्या ठिकाणी कचरा आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आपण पालिका प्रशासनाला तिथली परिस्थिती दाखवत आहोत आणि तिथल्या परिस्थितीवरती पालिका प्रशासनाला खरंच ग्राउंडवरती उतरून हे काम करावं लागणार आहे. आज कोळी बांधवांचा प्रश्न आहे, त्यामुळे निश्चितच पालिका प्रशासन जोपर्यंत हा कचरा हटवत नाही, जोपर्यंत या कचऱ्याचा पूर्णपणे विल्हेवाट लावत नाही, तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आपण दर दिवशी या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत. तेजल, निश्चितच मीनाक्षी, आपण वेळोवेळीच या परिस्थितीचा आढावा घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.